केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे। मात्र या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यविषयक सुविधा असतील आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होणार आहे, मग ते औषध निर्मिती असेल किंवा मग हॉस्पिटल असतील, आरोग्य विभागामध्ये याचा नक्की कसा फायदा होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सिरम इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर हरीश राधाकृष्ण सर आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत। सर, या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यासाठीची जी तरतूद आहे ती कशी करण्यात आलेली आहे, याचा सर्वसामान्यांना नक्की कसा फायदा होईल? ह्याच्यामध्ये खूप औषध जे आहे ते आपल्याकडे आपण बनवत नाही, ते बाहेरनं इम्पोर्ट करावं लागतं। त्यातल्या 36 आयटम्स जे आहे ते त्यांनी इम्पोर्ट करण्यासाठी त्याच्यावरचं जे कस्टम्स ड्युटी आहे ते त्यांनी नील केलं आहे आणि काहीसाठी त्यांनी 5% केलं आहे। ते केल्याच्या अर्थात काय झालं की आपल्याकडे जे API आहे, औषध निर्माणासाठी लागणारं रॉ मटेरियल, ते आपल्याकडे होत नाही, ते आपल्याला नेसेसरीली इम्पोर्ट करावं लागतं। त्याच्यामध्ये जर सवलत दिलं तर आपल्याकडचं जे ड्रग आणि फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि ड्रग्सचा प्राईस थोडासा कमी होणार आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणालात की विदेशातून आयात करण्यासाठी जी कस्टम ड्युटी त्याच्यावरती लागत होती ती पूर्णतः माफ केलेली आहे की त्याचं 36 आयटम्सला पूर्णतः माफ केली आहे, म्हणजे तो रॉ मटेरियल आपल्याला एक सवलती दरात उपलब्ध होईल आणि त्याच्यावरून आपल्याला जे औषध निर्माण करून आपण इंडियन मार्केटमध्ये विकतो तो सगळं अफोर्डेबल होईल आणि अवेलेबल पण होईल। याचा परिणाम म्हणून बाजारामधलं जे औषधांचं मूल्य आहे म्हणजे किमती ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात, कमी व्हायला पाहिजे, कमीत कमी 5% तरी नक्की कमी व्हायला पाहिजे आणि काय आयटम्समध्ये 10% पर्यंत कमी व्हायला पाहिजे। याच्या आधीचं जर आपण कस्टम ड्युटी बघितली म्हणजे ते बाहेरून त्याच्यामध्ये कसा बदल करण्यात आलेला आहे? आधी कस्टम ड्युटी आपण भरत होतो, त्याच्यामध्ये BCD जे आहे बेसिक कस्टम ड्युटी तो 10% होता, तो आपण भरत होतो, तो त्यांनी माफ केला। तो माफ केल्यानंतर तो 10% आता भरावा लागणार नाही, त्या अर्थी तो मटेरियलचं कॉस्ट जे आहे 10% कमी होईल आणि त्याच्यापासून आपण जे औषध बनवतो तो पण कमी व्हायला पाहिजे। म्हणजे बाजारामधलं औषधांचं मूल्य जे आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि इम्पॉर्टंट मेडिसिन्सचं कमी व्हायला पाहिजे। कॅन्सरसाठी लागणारं जे मेडिसिन्स आहे त्यासाठी पण त्यांनी स्पेशल सवलत केलेली आहे। आरोग्यासाठीची जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा परिणाम म्हणून आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या देशभरामध्ये चांगल्या सुस्थितीत येतील का? अनेक ठिकाणी ओरड असते की आरोग्य सुविधा जी आहे ती प्राथमिक गरज आहे ती चांगली असल्या पाहिजे, याच्यामध्ये नक्की पुढच्या काळामध्ये कसा बदल होता? नाही, सुविधामध्ये आपल्याकडे डॉक्टर्स जास्ती पाहिजे, ते नाही आहे, त्यासाठी त्यांनी नवीन मेडिकल कॉलेजेस अनाऊन्स केले। तर इंडियाला जेवढं डॉक्टर्स लागतं तेवढं होणार आता नाही आहे, म्हणून त्या आरोग्य क्षेत्रात थोडासा निग्लेक्ट आहे। औषध निर्माण आणि औषध प्रोडक्शनसाठी वी आर व्हेरी गुड, आम्ही जे बनवतो दॅट इज फेअर इनफ अँड गुड फॉर द कंट्री। तर त्यात अजून थोडंसं प्रगती होणार आहे, आपण औषध बनवून एक्सपोर्ट करू शकतो। सो एक्सपोर्ट करताना आपलं प्रोडक्ट कॉम्पिटेटिव्ह असायला पाहिजे, त्या अर्थी जे काय बेनिफिट्स पाहिजे ते सगळं येणार आहे। म्हणजे पुढच्या काळामध्ये औषध निर्माती कंपनी असतील त्याचा जर म्हणजे फायदा झाला तर किमती आपोआप बाजारामधल्या औषधांचे कमी होईल, क्वालिटी ड्रग्ज आम्हाला अवेलेबल पण होईल। आपण पाहतोय की आजच्या अर्थसंकल्पामध्ये जी बाहेरून येणार म्हणजे औषध निर्माण करण्यासाठी येणाऱ्या खरं तर वस्तूंवरती जी कस्टम ड्युटी लावली जात होती ती 10% या आधी होती, ती आता पूर्णतः माफ करण्यात आलेली आहे। त्यामुळे औषध निर्माण कंपन्यांना सुद्धा फायदा जो आहे तो येत्या काळामध्ये होताना पाहायला मिळेल आणि त्याचाच परिणाम म्हणून बाजारामधल्या औषधांच्या किमती ज्या आहेत ते कमी होतील असा विश्वास राधाकृष्ण सरांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।